श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे परिवर्तनी एकादशी. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तनी एकादशी ही आलेली आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी ह्या येत असतात आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर उद्या जी एकादशी आहे तर ती परिवर्तिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी आपण जर काही पूजा अर्चा केली, भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा केली, त्याचबरोबर काही उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. आपण जे काही पापं केलेली आहेत त्यातून आपली मुक्तता होते. या एकादशीचं व्रत केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते आणि आपण जे काही वाईट कर्म केलेले असन त्यातून आपली मुक्तता होते. असं म्हटलं जातं, एकादशी तिथीला पवित्र गंगेमध्ये जर आपण जाऊन स्नान केलं तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. व्रताच्या शुभ प्रभावामुळे घरामध्ये धनसंपत्ती वाढते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते आणि आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतात त्या देखील पूर्ण होतात. म्हणूनच या दिवशी आपल्याला व्रतासोबतच काही उपाय देखील करायचे आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ जर केली तर आपल्या जीवनातील सर्व काही शत्रू असतात तर ते नष्ट होऊन जातील आणि कुटुंबावर कधीही वाईट संकटही येणार नाही. त्याचबरोबर आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतात त्या देखील पूर्ण होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या जीवनामध्ये जर काही नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, काही दोष आपल्याला लागलेले असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, उद्या आहे परिवर्तनी एकादशी. या एकादशी तिथीला व्रत करून काही उपाय जर आपण केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. आणि पहा, एकादशी तिथी म्हटलं की बरेच जण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतात. असं म्हटलं जातं की जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन एकादशी तिथीला स्नान केलं तर आपले सर्व वाईट कर्म, पितृदोष, नकारात्मकता, शत्रुबाधा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातात आणि ह्या सर्व नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहते आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण होतात. म्हणून अनेक जण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करतात, परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं हे शक्य होत नाही. तर त्यांनी आपल्या घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करावे आणि ह्या वस्तू टाकून जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान केलं तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते आणि तुमच्या जीवनातील अनेक समस्या, अडचणी, दोष हे सुद्धा नष्ट होतात. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून सतत त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल आणि या शत्रूचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल आणि हा शत्रू तुम्हाला माहीत देखील असेल किंवा ती व्यक्ती तुम्हाला माहीत देखील नसेल, तर त्या व्यक्तीमुळे जर तुमच्या जीवनामध्ये काही अडीअडचणी निर्माण होत असतील, आपलं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तर अशा शत्रूपासून आपला बचाव होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावशाली मानला जातो. त्याचबरोबर जर तुम्ही एखादं काम करायला जात आहात परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नाही, सतत तुम्हाला त्या कामामध्ये अडचणी येत असतील, ती कुठलीही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल, सर्व गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत असतील, तर तुम्हाला हा अतिशय प्रभावशाली उपाय उद्या करायचा आहे. त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडे पैसा टिकत नसेल आणि घरामध्ये आलेला पैसा हा तुमच्या हातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल
तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा आपल्याकडून जिथं 500 रुपये खर्च करायचा तिथे आपण 1000 2000 रुपये खर्च करून येतो। याचा अर्थ असा की आपल्यावरती लक्ष्मी तर प्रसन्न आहे, परंतु ती लक्ष्मी ही आपल्याकडे टिकून राहत नाही। आणि एकादशी तिथी दिवशी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला जर कुणी वाईट दोष लावलेले असतील, नजर बाधा लावलेली असेल किंवा करणी बाधा तुमच्यावर केलेली असेल, शत्रूंचा त्रास तुमच्यावरती असेल, पितृदोष तुमच्यावरती झालेला असेल, त्याचबरोबर तुमच्यावरती वारंवार संकट आणि अडचणी येत असतील, यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा एक उपाय उद्या करू शकता। तर पहा, या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीचं पाणी काढायचं आहे। अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये सर्वात प्रथम महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल। तर गंगाजल हे तुम्ही पवित्र गंगेमधून घेऊन आलेला असेल तर ते टाका, नसेल तिकडून घेऊन आला तर तुमच्या तिथे जर पूजेचं साहित्य मिळणारं दुकान असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे गंगाजलची बॉटल जी आहे तर ती 20 ते 30 रुपयाला मिळून जाईल। ती तुम्ही आणून त्यातलं 1 चम्मचभर गंगाजल तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला चिमूटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। हळद ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली आहे। त्याचबरोबर हळद आपण जर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतील ते सुद्धा दूर होऊन जातील आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते। आणि यानंतर तिसरी वस्तू आणि ती सर्वात महत्त्वाची आहे ती टाकायची आहे तुळशी पान। तर तुळशीचं पान जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि विष्णूंना अतिशय प्रिय असते ती तुळस। जेव्हा तुळशीपत्र आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, करणीबाध यासारखे दोष नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होऊन जातं। आणि त्यामुळेच आपल्याला एक तुळशीचं पान हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुळशीपत्र अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपला जो काही शत्रू आहे त्याचा सुद्धा नाश होऊन जातो। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर खडे मीठ देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकल्याने जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते। ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे त्याच प्रकारे खडे मीठ सुद्धा समुद्रातूनच निर्माण झालेलं आहे आणि मिठाला देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। मीठ हे जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होत असतो। म्हणून आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे। खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे। स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। हे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यावरती तुम्हाला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। नंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत, पिवळा नैवेद्य अर्पण करायचा आहे। म्हणजेच तुम्ही केळीचे फळ जे देखील तुम्ही तिथे नैवेद्यामध्ये दाखवू शकता। त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती सर्व लावून तुम्हाला पंचोपचार पूजा त्यांची करून घ्यायची आहे। त्यांना आवडणारी तुळस ही तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हे स्नान करायचं आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।